मंडळी सुप्रभात. मी राकेश देशमुख. सकाळचे बरोबर 7:10 झालेले आहेत आणि आमच्या गावातील मॉल सुरू झालेला आहे. किती वाजता? सकाळी 7:10. चला आता त्या मॉलमध्ये जे आजीबाई आहेत त्यांच्याशी थोडं आता आपण बोलूयात. काय त्यांचं कसं काय चालू आहे, त्यांचा व्यवसाय कसा होतोय तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आजींना बहुधा थोडासा आवाज कमी येत आहे. काय नाव तुमचं? भीमाबाई दिसरे. आजी किती वय आहे तुमचं? 9 हे दुकान किती वाजता उघडताय? 6 वाजता. 6 वाजता. मग गिराईक येतात का सकाळी 6 वाजता? लोक कामाला जातात ना, हा, मग त्यांना द्यायला लागतं. अच्छा. दुकान आहे तर गरजेचं आहे ना. हा, बरोबर. बघा ह्या जुन्या पिढीला किती नम्रता आहे बघा. अजून हात जोडलेले आहेत. हा, ठेवा खाली हात. हात ठेवा. हा, तर तुमचं माहेरचं नाव काय? माहेरचं सुंदरा. तुमचं कुठलं माहेर आहे तुमचं? मोठा गाव. पतींचं कधी निधन झालं? पतीचं आता त्यांना 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. तुम्ही काय जुनी आठवण काय सांगाल? जायचा, पाठी आणायची, शेतावर जायचा, भात कापायचा, भात लावायचा, शेतीचं काम करायचा, घरात येऊन स्वयंपाक करायचा, जेवायचा, परत जायचा. तुमचं लग्न आठवतं तुम्हाला? लग्न हा. आठवतंय का? लग्न कधी झालं काय सांगाल? माझं लग्न आलं 14 वर्षांनी. कशाने? 14 वर्षांनी मला मुलगा आला. तर किती मुलं आहेत तुम्हाला? मला 3 मुली, 1 मुलगा, अच्छा. 1 नातू, 1 पंतू. पंतू पण बघितला तुम्ही? 6 वर्षाचा आहे. लग्नाची काय आठवण सांगाल तुम्ही? लग्नाची तुमच्या आता लग्नाची आठवण काय काय सांगाल? म्हणजे काय कसं काय? वराड कुठून कसा आला? काय आला? बैलगाडीत आला? कसा आला? काय? बैलगाडीत. बैलगाडीतून आला. आणि तू कुठे झालं लग्न? आमच्या महारा हा, तिकडे मोठ्याने गेला. अच्छा. किती किती पैशात झाला? तेव्हा कुठे पैसे होतं. का पैसे नव्हते तेव्हा? सोन्याचा भाव किती होता तेव्हा? 80 80 रुपये. 80 रुपये तो आला. 80 रुपये तोला होता काय? अच्छा. मग तेव्हा केलं होतं का सोनं तुम्ही? हा, केलं होतं सोनं तेव्हा लग्नात? केलं. 1 पोत केली. 5 तोलं सोनं घातलं होतं. अच्छा. तुमचे बाबा काय करायचे तुमचे? आमचे बाबा मेलेलं आम्हाला आठवतच नाही. नाही आठवत. आई घरकाम. तर 4 वाजता सकाळी उठता रोज? रोज. अच्छा. मग शरीरयष्टी कशी आहे? हा, शरीर तुमचं कसं आहे? बरं आहे का? व्यवस्थित. अच्छा. गोळ्या वेळा सुरू आहेत का? कुठल्या गोळ्या? हा, गोळ्या कुठल्या सुरू आहेत? गोळ्या बिल्या काय नाही. काय नाही. व्यवस्थित व्यवस्थित. जेवण व्यवस्थित जातं? व्यवस्थित. तुम्ही शाकाहारी आहेत का मांसाहारी आहात? शाकाहारी. शाकाहारी आहेत. बघा आजी शाकाहारी आहेत. बघा मंडळी, ही जी जुनी पिढी आहे बघा कशा पद्धतीने ते वावरत असतात. आणि बघा ना काय घेण्यासारखं आहे. ह्या आजीबाई हे दुकान उघडलेले बघा त्यांनी हे, आणि इथं झाडलोट करत होते. मी ह्या ठिकाणी सकाळ सकाळ चालत होतो आणि मला आजीबाई दिसल्या आणि नक्कीच मला कुतूहल वाटलं म्हणून मी ह्या दुकानात आलो. बघा, मग तुम्हाला जमतं एखादा गिराईक आला तुमच्याकडे तर तुम्ही देताय का त्याला? मग हा? येतं. अच्छा. हिशोब जमतो सगळा? मग अच्छा. मला शिक्षण काय नाही, पण मला हिसाब आहे. हिशोब आहे, समजतं. तुमचे जे पती होय, पती काय काम करायचे पती? बैलगाडी. हा, बैलगाडी आखलाची. आपण नाही जर आपण करायचा. आपल्याला उठायची सवय, आपण उठायचा करायचा. अच्छा. सकाळी फुलं आणायची, देवपूजा करायची, आंघोळ करायची, देवपूजा करायची, चहा घ्यायचा, दुकान उठायचा. आता शेतीवाडीचं काम कुठे आहे आता? मंडळी बघा ही जुनी पिढी अशी अजूनही तंदुरुस्त आहेत. बघा लगेच आजीबाईंनी पदर घेतला. बघा बघा काय जुन्या पिढीचं काय काय घेण्यासारखं आहे. आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा हे भांडार आहेत. नवीन पिढीने ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. नीती, मूल्य, स्वाभिमान, नाती जोडणं, संबंध ठेवणे हे अजूनही ह्या तंत्रज्ञानाच्या युगात त्या जपून आहेत आणि त्या करत आहेत. आणि नवीन पिढीने ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. बघा ही जी जुनी पिढी आहे
ही जुनी पिढी म्हणजे ज्ञानाचा अनुभवाचा पाया आहे आणि ह्या नवीन पिढीने ह्याचा उपयोग करून आपल्या भविष्याची भव्य इमारत बांधली पाहिजे, अशी ही जुनी पिढी बघा. कुठलं मूळ? कुडा कुडा अच्छा, ते मूळ. हा. त्याचा असा मूळ असं तर उघडला का त्याचं पाणी लाल होतं, अच्छा. मग तो उघडायचा आणि त्याच्यात थोडं जायफळ उघडायचा आणि तो पोरांना दर शनिवारी एवढं बारीक असली का त्यानं पाजायचा. म्हणजे पोरांना काही होईत नाही, आमचं औषध असतं. आणि खोकला खोकला झाला का काय करायचा, आपलं पाणी घ्यायचा, हं. ते थोडी आदत टाकायची, मीठ टाकायचं आणि तुझी म्हणजे बारीक निखारं असं ना ते त्याच्यात वाचायचं. तर वाचला तर थोड्या उशिराने बघायला गेला का तो लाल होतो, तर लाल झाला का गाळून घ्यायचा आणि मग परत दुसरून त्याला उकळी घ्यायची आणि पोरांना 2 चमचे पाजायचा का त्याचा खोकला गेला. डॉक्टरची औषधं होती कुठं. त्या आजीबाईंचे हे मोठे चिरंजीव आहेत. काय नाव आपलं? आत्माराम दिसले. तुमचं वय किती आहे आता? आता माझं 70च्या आसपास आहे. अच्छा. आईंचं काय, आईंच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? कसं दिनक्रम चालू आहे आजींचा? आजीचा दिनक्रम सकाळी पहाटे उठणार आणि तिचे कपडे वगैरे, आंघोळ वगैरे ते सगळं देवबत्ती करून दुकान खोलणार. तेच कार्यक्रम. व्यवस्थित चालू हा, आहे? व्यवस्थित. गोळ्या वगैरे काही? गोळ्या वगैरे फक्त एक बीपीची गोळी असते तिला, अच्छा. एवढी. तर मग थोडासा तिला आराम पाहिजे. अच्छा. थोडी झोप येडली हां. कधी एकदम फ्रेश होते. आहार वगैरे व्यवस्थित आहे? आहार वगैरे छोटासा चांगलं आणि सकस आहार घेतो? शाकाहारी. खूप कष्ट करूनच त्यांचं म्हणजे जीवन सार्थक झालेलं आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या झाडापाळाची औषधं किंवा जी आयुर्वेदिक औषधं असतात त्याचं खूप त्यांना नॉलेज आहे. आणि त्याच्याबद्दल जर त्यांना विचारलं तुम्ही की अमुक आजार झालेला आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडं औषध सांगा, तर नक्कीच त्या इतर सर्व आलेलं पेशंट असेल त्यांना ते आपल्या अनुभवाचा उपयोग होतो आणि ते नक्कीच त्यांना औषध देतात आणि त्या नक्कीच तो रोग बरा होतो. आई ही माझी चुलती आहे, काकी आहेत या, माझ्या मोठ्या काकी आहेत. बघा किती मायेने, ममतेने ही जी जुनी पिढी आपली, आयुष्य भरपूर जाऊ. बघा काय मला आशीर्वाद दिला, आयुष्य भरपूर जाऊ दे, अशी ही जुनी पिढी अतिशय नम्रशील राहिली, आदराने राहिली आणि आपल्या समाजामध्ये ही वावरत आहेत. खूप काय सारं घेण्यासारखे ह्या पिढीकडून. निश्चितच तरुण पिढीने, नवीन येणाऱ्या पिढीने ह्या जुन्या पिढीचा अनुभवाचा, ज्ञानाचा एक भंडार आहे, त्यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि जो नवनवीन तंत्रज्ञान युग आहे त्याच्यामध्ये तो आपण त्याचा संस्काराचा असेल, आपल्या संस्कृतीचा असेल वापर केला पाहिजे. आणि नक्कीच आपलं त्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल होणार. धन्यवाद.